बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नफ्यातून 1,17,50,000 रुपयांची पूरग्रस्तांना मदत केली जाणार आहे। तसंच बँकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी निर्णय 1 दिवसाचा पगार पूरग्रस्तांना देण्याचा घेतलाय। बँकेच्या सगळ्या संचालकांनी एका बैठकीचा भत्ता पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतलाय। तसंच बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षही एका बैठकीचा भत्ता पूरग्रस्तांना मदत म्हणून देणार आहेत। सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी ही माहिती दिली आहे। गोंदिया जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसाचा फटका खरीप हंगामातील धान पिकांना बसला। पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे कापणीला आलेलं धान पीक जमीनदोस्त झालं। यामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानाचं सर्वेक्षण कृषी विभागातर्फे सुरू असून प्राथमिक सर्वेक्षणामध्ये 91 गावातील 470 हेक्टरमधील पिकांचं नुकसान झालं असून यामुळे 876 शेतकरी बाधित झाले। कापणीला आलेलं धान पीक भुईसपाट झाल्यानं शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी होणार अशी चिंता शेतकरी व्यक्त करत असून शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी देखील केली गेली आहे। याचा आढावा घेतलाय देवेंद्र रहांगडाले यांनी। सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि या मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील जे धान पीक आहे, कापणीला आलेले धान पीक आहे, ते अक्षरशः जमीनदोस्त झालं आणि शेतकऱ्यांच्या बांधांमध्ये पाणी साचले आहे आणि याच्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा नुकसान झालेला आहे। दादा, काय नुकसान झालंय तुमचं या पावसामुळे? आता आलेल्या वादळी वाऱ्यामुळे आमचं धान पीक हे कापणीवर होतं आणि कापणीवर आल्यामुळे वादळी वारा आल्यामुळे हा धान पीक पूर्ण जमीनदोस्त झाला आणि आता हा कापणी योग्य राहिलेला नाहीये। या धानाला आता कोंबी फुटत आहे, ही बघा। आणि यामुळे आमचं जे नुकसान झालेलं आहे हे आम्हाला शासन स्तरावर याची मदत मिळायला पाहिजे। पाणी साचलेलं आहे आणि कापता येणार नाही एवढं मतलब नुकसान झालेलं आहे। तर निश्चितपणे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असून शासनाच्या वतीने आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने केली जात आहे। देवेंद्र रहांगडाले, एबीपी माझा, गोंदिया। नाशिकच्या मनमाड परिसरात आज अचानक पावसाची संततधार सुरू झाली असून नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे। शेतकऱ्यांसाठी हा पाऊस अधिक चिंतेचा विषय ठरतोय। आधीच पावसामुळे नुकसान झालेलं असून आता या संततधारेमुळे उरलं सुरलं पीकही वाया जाण्याची भीती व्यक्त केली जाते। काढणीला आलेल्या पिकांवर परिणाम होण्याची शक्यता असून बळीराजाची चिंता वाढली आहे। प्रशासनानं परिस्थितीवर लक्ष ठेवलं असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। यानंतर एक महत्त्वाची अपडेट। राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाचं आरक्षण निश्चित करण्यासाठी 6 ऑक्टोबरला मंत्रालयात सोडत काढली जाणार आहे। आपल्या शहराचं नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गाकडे जाईल याची प्रचंड उत्सुकता सध्या नगरपालिकांमध्ये आहे। एकदा हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर नगरपालिका आणि नगरपंचायतींमधील राजकीय चित्र बरंचसं स्पष्ट होणार आहे। सोडतीसाठी पक्षाच्या 2 प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले। याशिवाय विविध प्रभागामधील आरक्षण 8 ऑक्टोबरपर्यंत निश्चित करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगानं दिलेले आहेत। 14 ऑक्टोबरपर्यंत हरकती आणि सूचना मागवण्यात येतील। 28 ऑक्टोबरला अंतिम आरक्षण जाहीर होईल। मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद अद्यापही कायम आहे। अशातच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे। या बैठकीसंदर्भातील माहिती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली होती। मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये हैदराबाद गॅझेट संबंधी जीआरवरती प्रश्न उपस्थित करणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं होतं। मराठा आरक्षणाच्या हैदराबाद गॅझेटला ओबीसी नेत्यांनी विरोध केला असून त्या गॅझेटमध्ये बदल करावा अशी मागणी केली जाते। त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावल्याची माहिती आहे। राज्य सरकारनं ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी ओबीसी उपसमिती स्थापन केली होती। सध्या मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या समितीचे अध्यक्ष आहेत। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे मात्र आजच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत। खरं तर तायवाडेंना आजच्या बैठकीचं सरकारतर्फे आमंत्रण होतं। मराठा समाज आरक्षण जीआर नंतर ओबीसींचं कोणतंही नुकसान होत नाही अशी भूमिका तायवाडेंनी घेतली होती। त्यामुळे सकल ओबीसी महामोर्चानं नाराजी व्यक्त केली होती। तायवाडे बैठकीला येणार असतील तर आम्ही बैठकीला जाणार नाही असं सकल ओबीसी महामोर्चाच्या नेत्यांनी स्पष्ट केलं होतं। त्यांच्या या भूमिकेनंतर बैठकीला न जाण्याचा निर्णय तायवाडेंनी घेतलाय। मात्र आता ओबीसी महामोर्चाचे प्रतिनिधी या बैठकीला जाणार आहेत। सकल ओबीसी महामोर्चा होईलच, कारण
2 सप्टेंबरच्या GR मध्ये शासन जर म्हणेल उद्या की काही आम्ही खोडाखाड करतो किंवा काही गोष्टी टाकतो त्याच्याशी आम्ही सहमत नाही. आम्हाला 2 सप्टेंबरचा GR रद्द झालेला पाहिजे आणि उद्याच्या बैठकीमध्ये याच गोष्टींवर चर्चा होईल आणि ठाम राहू. मोदींना टाटा बाय बाय करा आणि देश वाचवा असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलं. ओबीसी समाजानं वेळीच सावध व्हावं असंही ते म्हणाले. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोला इथल्या मेळाव्यात त्यांनी संघ आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ओबीसींचा घात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपनं केलाय, हे ओबीसींनी समजून घ्यावं असं आंबेडकर म्हणाले. हे वेळीच लक्षात घेतलं नाही तर ओबीसी आरक्षण वाचणार नाही असंही ते म्हणाले. ही धोक्याची घंटा आहे. केवळ राजकीय आरक्षणच नाही तर ओबीसींचं शैक्षणिक आरक्षणही जाईल असं आंबेडकरांनी वक्तव्य केलंय. ओबीसीचा घात कोणी केला तर बीजेपी आणि RSSनी केलेला आहे. एवढं तरी डोक्यामध्ये ओबीसींच्या गेलं पाहिजे तर कुठेतरी आरक्षण वाचेल. नुसतंच राजकीय आरक्षण जाणार नाही, शैक्षणिक आरक्षण जाईल. संभाजीनगर जिल्ह्यातील भाजप आमदार पत्नीला अधिकारी असलेल्या पतीनं पत्र लिहून माझे फोटो वापरू नका, तशा सूचना तुमच्या कार्यकर्त्यांना द्या असं म्हटलंय. फुलंब्री मतदारसंघात भाजपच्या विविध कार्यक्रमांमध्ये जाहिरात आणि बॅनरवर आमदार अनुराधा चव्हाण यांच्यासोबत त्यांचे पतीचे फोटो झळकत असल्याचं दिसून आलंय. त्यांचे पती अतुल चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये मुख्य अभियंता आहेत. अतुल चव्हाणांनी आमदार अनुराधा चव्हाणांना थेट पत्र लिहिलंय. हे पत्र सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. पती पत्नीच्या या संवादाला प्रशासकीय आचारसंहितेचा संदर्भ मिळत असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सध्या रंगली. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीच्या आमदार अनुराधा चव्हाण आणि त्यांना पत्र लिहिलंय सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये अधिकारी असलेल्या त्यांच्या पतीनं. का तुमच्यावरती अशी वेळ आली की पत्नीला अशा प्रकारचं पत्र लिहिलं? नमस्कार. झालं असं की माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी एक आमच्या कार्यालयाला पत्र लिहिलं आणि या तुमच्या मुख्य अभियंत्यांचे फोटो राजकीय बॅनरवर दिसत आहेत, यांच्यावर काय कारवाई केली अशी त्यांनी विचारणा केली. तर साहजिक आहे, मला माझ्या माहिती अधिकाऱ्यानं विचारलं की तुम्ही याच्यावर तुम्ही काय कारवाई केली. तर मी मग एक पत्र माझ्या सौभाग्यवतीला लिहिलं किंवा आपल्या मतदारसंघात आपले त्यात मी त्यांना साहेब मी एक शासकीय अधिकारी आणि आमदार हे वरिष्ठ असतात, कायदेमंडळाचे सदस्य असतात. त्यात मी त्यांना माननीय आमदार अनुराधा अतुल चव्हाण असंच लिहिलं आणि महोदया लिहिलं आणि त्यांना पूर्ण त्यात लिहिलं की बाबा असं मला माहिती अधिकार विचारणा होत आहे, काय कारवाई झाली. तर आपल्याला विनंती आहे माझे फोटो आपण आपल्या कार्यकर्त्यांना सांगावं की बॅनरवर घेऊ नयेत, जेणेकरून मला पुढं कारवाईला सामोरं जावं लागणार नाही. पत्र मिळालंय आणि काय पुढे तुम्ही त्याच्यावरती काय केलं? पत्र मिळालंय? हो, पत्र मिळालंय आणि ते वाचून आम्ही पण त्याच्यावर हे चूक आमची लक्षात आली. म्हणजे साहेबांनी जेव्हा आम्हाला कळवलं मला त्यावेळेस मी सुद्धा ते प्रामाणिकपणाने मी ॲक्सेप्ट केलं की खरंच ह्या पक्षाचं एखाद्या विशिष्ट पार्टीचं चिन्ह आणि शासकीय अधिकाऱ्यांचा फोटो हे एका बॅनरवर असायला नको. पण त्यानंतर मी कार्यकर्त्यांना पण सूचना केल्या की याच्यानंतर अशा पद्धतीचं, कारण आपणच चुकीचं वागलो तर जनतेला आपण काय. पत्राने अशा प्रकारचा पेज तुमच्या समोर निर्माण झाला. एक पत्नी म्हणून काय वाटतं अशा ह्या फोटो न वापरण्याबद्दल? नाही, याच्यामध्ये मग ज्या काही हे आहेत नियमानुसार की आमचे फॅमिली प्रोग्राम असतील अशा वेळेस तर आम्ही एकत्रच आहोत. अशा वेळेस आमचे फोटो एकत्र असणं योग्य आहे. पण असं माझं राजकीय आणि प्रशासन हे यांचे एकत्रित फोटो येणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. जाहिरातीमध्ये फोटो आले आणि पत्नीला पत्र लिहायला लागले की माझा फोटो वापरू नका, तुमच्या कार्यकर्त्याला आवरा. आणि पत्नीलाही आता उत्तर द्यावं लागणार आहे की हो साहेब तुमचा फोटो वापरणार नाही, कार्यकर्त्याला आवरलंय. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांची आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. रामदास कदमांनी केलेल्या आरोपांनंतर अनिल परब काय बोलणार याकडे लक्ष लागलंय. बाळासाहेब ठाकरेंचा मृतदेह 2 दिवस मातोश्रीवर ठेवून त्यांच्या हाताचे ठसे घेतल्याचा आरोप रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यातून केला होता. परभणीतील मनसेचे पदाधिकारी श्रीनिवास लाहोटी हे शासकीय कार्यालयांमधला AC काढण्याचं आंदोलन करतायत. मागच्या महिन्याभरात परभणी कार्यालयातील 3 शासकीय कार्यालयांमधील 4 AC या कार्यकर्त्यांनी काढण्यास प्रशासकीय यंत्रणेला भाग पाडलं.
जर तुम्ही शेतकऱ्यांना 24 तास वीज देऊ शकत नाही तर शासकीय कार्यालयात अनधिकृत एसी लावू शकत नाही असं म्हणणं या मनसे पदाधिकाऱ्यांचं आहे. त्यांनी परभणीतील जिल्हा परिषद अर्थ विभाग, जिल्हा जात पडताळणी विभाग आणि आणखी एक विभाग अशा 3 कार्यालयातले 4 एसी काढायला भाग पाडले. यापुढे हा लढा सुरू ठेवणार असल्याचं मनसेचे पदाधिकारी श्रीनिवास लाहोटी यांनी सांगितलं. या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. पंकज क्षीरसागर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. पंकज, काय म्हणणं आहे लाहोटी यांचं? 25 मे 2022ला शासन निर्णय काढण्यात आला. सामान्य प्रशासन विभागाकडून ज्या अधिकाऱ्यांची वेतन श्रेणी ही S13 आणि त्याच्यापेक्षा अधिक आहे त्याच शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना त्यांच्या दालनामध्ये एसी बसवता येते आणि याच निर्णयाचा आधार घेत परभणीतील मनसे पदाधिकारी श्रीनिवास लाहोटी यांनी ज्या ज्या कार्यालयामध्ये एसी बसवता येत नाही शासन निर्णयानुसार त्या कार्यालयातील एसी काढण्याच्या संदर्भामध्ये मोहीम हाती घेतलेली आहे. आतापर्यंत रजिस्ट्री ऑफिस असेल, जिल्हा परिषदेचा अर्थ विभाग असेल, तसेच जात पडताळणी विभाग असेल, या 3 कार्यालयातील 4 एसी जे आहेत ते त्यांनी काढण्यास भाग पाडलेले आहे आणि यामुळेच कुठेतरी शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणलेले. हे शासकीय त्यांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना तुम्ही 24 तास वीज देऊ शकत नाही. जेव्हा शेतकरी अडचणीत असतो त्यांना निकष लावले जातात, मग हेच निकष शासकीय अधिकाऱ्यांना का लावले जात नाहीत? कारण शासन निर्णय असताना सुद्धा शासकीय कार्यालयांमध्ये अनधिकृत एसी कसे बसवले जातात, हे कोणाच्या खर्चातून बसवले जातात, या सर्व गोष्टींचा बघून या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे. त्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की आम्ही जिल्हाधिकारी असतील, जिल्हा परिषदचे CO असतील, मनपा आयुक्त असतील यांच्या दालनात सुद्धा एसी बसवता येत नाही, ज्याचा शासन निर्णय आहे आणि याच विरोधामध्ये आम्ही आंदोलन करून या 3ही कार्यालयातील एसी काढण्यास भाग पाडू. सध्याच्याला ही मोहीम सुरू आहे आणि पुढे ही मोहीम सुरू राहणार असल्याचं या मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आणि त्यामुळे कुठेतरी शासकीय अधिकाऱ्यांच्या अडचणी ज्या आहेत त्या काहीशा वाढताना दिसून येत आहेत. निश्चित. पंकज, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि या घडामोडींसह बुलेटिनमध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची. पाहत रहा ABP माझा.